तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता प्रॅक्टिकल नंबर 13. तर प्रॅक्टिकल नंबर 13 काय आहे, इथं बघा सर्क्युलर पाथ ऑपरेशन ऑन CNC मिलिंग बाय सर्क्युलर इंटरपोलेशन. आता सर्क्युलर इंटरपोलेशन म्हणजेच G03, ठीक आहे, G02 आणि G03 क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तर आपल्याला काय करायचं, सर्क्युलर इंटरपोलेशन असलेलं वर्कपीस बनवायचं, म्हणजे ज्याच्यावरती सर्क्युलर ऑपरेशन परफॉर्म होईल, मिलिंग मशीनमध्ये मशीनिंग करायचं. तर मग बघा आपल्याला असा एक वर्कपीस बनवून काय करायचं आहे, मशीनिंग करायचं आहे. आता असं वर्कपीस बनवायचं, त्याच्यावरती एक असं स्लॉट बनवायचं सर्क्युलरमध्ये. बघा इथं सर्क्युलर इंटरपोलेशन अप्लाय होणार आहे. आणि नंतर याच्यावरती प्रोग्रामिंग करून काय करायचं आपल्याला, त्याचं सिम्युलेशन व्हेरीफाय करून मशीनमध्ये तसा वर्कपीस मॅन्युफॅक्चर करायचं आहे. बघा जर तुम्ही बघितलं इथं बघा, आता इथं पहिले फेसिंग होणार, टॉप साईडचं मटेरियल रिमूव्ह होणार आहे, आणि नंतर दुसरं टूल जे आहे ते सर्क्युलर इंटरपोलेशन परफॉर्म करणार आहे, ठीक आहे. बघा आता इथं मटेरियल रिमूव्ह झालं. आता बघा हे काय आहे, ही कंटिन्युअस सायकल रिपीट हो राहिली बघा सर्कलमध्ये. तर याला काय म्हणतात, सर्क्युलर इंटरपोलेशन म्हणतात, ठीक आहे. म्हणजे इथून ज्यावेळेस ते टूल बघा आता इथून इथपर्यंत लिनियर डायरेक्शनमध्ये येतं, पण जेव्हा इथं कर्व सरफेस येतो तिथं सर्क्युलर इंटरपोलेशन यूज होतं. तर मग आपण आता हे कसं प्रोग्रामिंग करायचं आणि वर्कपीस कसं बनवायचं ते बघणार आहे बघा, ठीक आहे. आता हे सिंगल पासमध्ये रिमूव्ह होते कारण की इथं स्लॉट पण 10 mm आहे आणि मी कटर पण 10 mm घेतलं, ठीक आहे. तर बघा आता नवीन फाईलवरती क्लिक करायचं, न्यू, त्याच्यानंतर इथं नाव द्यायचं, ठीक आहे. आता नाव काय आहे की आपण ह्या प्रॅक्टिकलचं जे नाव आहे तेच नाव देऊ, किंवा इथं सर्क्युलर ऑपरेशन करून टाकू, ठीक आहे. इथं नाव द्यायचं सर्क्युलर ऑपरेशन, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर बघा मी इथं बॅकग्राऊंड व्हाईट करते, ठीक आहे. होमवरती क्लिक करा, स्केच. आता बघा बाय डिफॉल्ट बॉटम प्लेन सिलेक्ट होतो, आपण तोच प्लेन सिलेक्ट राहू द्यायचं आहे, चेंज करायचं नाही, ठीक आहे. ओके बटनवरती क्लिक करायचं. इथं एक बघा 125 टॅब 100 म्हणजे 125 बाय 100चं एक काय बनवायचं, वर्कपीस बनवायचं. त्याच्यानंतर बघा कन्स्टंट यूज करायचे, मग ते सेंटरला येतो बघा, या सेंटर पॉईंटला एकदा क्लिक करायचं आणि व्हर्टिकल ॲक्सिसला एकदा क्लिक करायचं. बघा इथं हे ऑप्शन ऑन होतं आहे, पॉईंट ऑन करू, याला क्लिक करायचं. जर तुमच्या याच्यात ते होत नसेल इथं मोअरमध्ये जायचं, जॉमेट्रिक कन्स्टंटमध्ये जायचं. मग बघा इथं हे व्हेरियस टाईप ऑफ कन्स्टंट आहे. तर आपल्याला आता व्हर्टिकल अलाईन आपण यूज केलं, आता हॉरिझॉन्टल अलाईन यूज करायचं. बघा हॉरिझॉन्टलवर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर बघा सिलेक्ट ऑब्जेक्ट टू कन्स्टंट. आता कोणता ऑब्जेक्ट कन्स्टंट करायचा आहे, हा करायचा, याला सिलेक्ट करा. नंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट टू कन्स्टंट, सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे हे जो ॲक्सिस आहे बघा, एक मिनटं, हे हॉरिझॉन्टल नाही, आपल्याला हे करायचं कोणता, पॉईंट ऑन कर्व करायचं, ठीक आहे. हा कन्स्टंट यूज करायचा आहे. मग काय करायचं, हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आणि नंतर हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा. बघा ते सेंटरला येतं, ठीक आहे. आपण डायमेन्शन दिलेले 100 बाय 125, याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर एक्सट्रूड कमांडवरती क्लिक करायचं. बघा आता हे किती MM एक्सट्रूड होणार आहे, तर 40 MM एक्सट्रूड करा त्याला, किती 40 MM, ठीक आहे. नंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर परत स्केचमध्ये इथं टॉपचा प्लेन घ्यायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आता इथं काय करायचं, एक स्क्वेअर ड्रॉ करायचं, किती बाय कितीचा, 50 बाय 50चा, ठीक आहे. मग इथं 50 टॅब 50. बघा आता इथं ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो 1 नंबरचं सिलेक्ट करायचं, इथं 2-3 स्क्वेअर ड्रॉ करायची मेथड आहे बघा. तर त्याच्यामधली 1 नंबरची मेथड घ्यायची बाय 2 पॉईंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर याला क्लोज करायचं. हे डायमेन्शन दिले बघा आपण किती, 50-50. मग इथं परत 50 द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता याला सेंट्रलाइज करायचं. ह्या 2 पॉईंट सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचे आणि व्हर्टिकल अलाईन करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा परत इथं याला पण काय करायचं, हॉरिझॉन्टल पॉईंट सिलेक्ट करायचं आणि हॉरिझॉन्टल अलाईन करायचं. बघा अलाईन झालं. जर तुमच्या याच्यात होत नसेल तर इथं जॉमेट्रिक कन्स्टंटवरती क्लिक करून इथं बघा याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं 2 पॉईंट सिलेक्ट करायचे. हा एकदा याला याच्यात सिलेक्ट करायचं, एकदा याच्यात सिलेक्ट करायचं, ठीक आहे. नंतर बघा एक सर्कल कमांड घ्यायची आणि हे जो सेंटर पॉईंट आहे
इथून ह्या पॉईंटपर्यंत एक सर्कल ड्रॉ करायचं आणि इथं पण सेम तसंच करायचं. बघा आता याच्यानंतर ना इथं डायमेन्शन ओव्हर कन्स्टंट झालं. ठीक आहे, आता ट्रिम कमांड यूज करायची. हे ट्रिम करायचं, हे ट्रिम करायचं, हे पण ट्रिम करायचं. ठीक आहे, हे सगळंच काय करायचं, ट्रिम करायचं. आणि हा जो मधला पॉईंट आहे हा पण डिलीट करायचा. ठीक आहे, राहू दे, ते डिलीट नाही केलं तरी चालेल. आता बघा हे आपण तयार केलं. त्याच्यानंतर ना काय करायचं, इथं जायचं. बघा जे हार्टच्या साईनसारखं जे चिन्ह आहे ते ऑफसेट करूच आहे. कोणतं आहे, ऑफसेट करू. याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर ना बघा इथं सिंगल कनेक्टेड आणि कनेक्टेड करू असं 2-3 ऑप्शन राहतात. तुमचे जे सिलेक्ट असेल ते सिलेक्ट करायचं. बघा आता हे सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर ना इथं जे डिस्टन्स आहे त्याला 10 टाकायचं. किती, 10. आणि हा जो ॲरो याच्यावरती डबल क्लिक करायचा. इनसाईड आणि आउटसाईड अशा 2 पद्धती. बघा तर तुम्ही इनसाईड घ्या. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करा, नंतर ना फिनिश करा. आता हे जे स्केच आहे हे स्केचला सिलेक्ट करायचं. बघा इथं सिलेक्ट केलं, नंतर ना एक्सट्रूड कमांडवरती क्लिक केल्यानंतर ना हायर वरच्या बाजूला याला डाऊन साईडला घेऊन जायचं किंवा इथं डायरेक्ट डायमेन्शन टाका. आता हे किती mm करायचं, 20 mm करायचं. ठीक आहे, नंतर ना इथं बुलियनमध्ये जायचं. बघा हे सबस्ट्रॅक्ट आपल्याला मटेरियल काढून घ्यायचं ना, सबस्ट्रॅक्ट कमांडवरती क्लिक करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा एवढं मटेरियल काय झालं, सबस्ट्रॅक्ट झालं. आता ही डॅटम सिस्टम हाईड करा. ही काय मॉडेलिंगची डॅटम सिस्टम आहे, आपल्याला तिकडे प्रोग्राम 0 वेगळा सेट करावं लागेल. ठीक आहे, मग इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर ना आता ॲप्लिकेशनवरती जायचं. मॅन्युफॅक्चरिंगवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं कॅम जनरल आणि इथं मिल प्लॅनर. ठीक आहे, हे 2 ऑपरेशन सिलेक्ट करायचे. आता बघा तुमच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार आहे त्यावेळेस इथं प्रोग्राम नाव असणार आहे. काय असणार आहे, प्रोग्राम नाव. तुम्हाला काय करावं लागेल, इथं बघा मेनूच्या शेजारी 3 नंबरचं ऑप्शन आहे. बघा जॉमेट्रिक व्ह्यू. ह्या जॉमेट्रिक व्ह्यूवरती एकदा क्लिक करायचं. ठीक आहे, याच्यावरती एकदा क्लिक केलं तरच तुम्हाला असं येतं MCS मिल. आणि याच्यामध्ये जर प्लसवरती क्लिक केलं तर खाली वर्क पीस दिसेल. पण ॲक्च्युली इनिशियल स्टेजला इथं फक्त प्रोग्राम नाव राहतं, तिथं काहीच नसतं. आणि ते जे MCS मिल यायसाठी इथं काय करावं लागतं, या जॉमेट्रिक व्ह्यूवरती क्लिक करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना याच्यावरती क्लिक करायचं MCS वरती. आता हा काय प्रोग्राम 0 आहे बरोबर. आता हा प्रोग्राम 0 बघा आपल्याला सेट करायचं. आता बघा कधी पण एक्स ॲक्सिसमध्ये लॉंग लेंथ ठेवायची. मग एक्स ॲक्सिस कुठे आहे, मग लॉंग लेंथ ठेवायची असेल तर इथं घ्यावं लागतं. ठीक आहे, या पॉईंटला क्लिक केलं. आता बघा हे किती आहे, 125 आहे. किती आहे, 125 आहे. ठीक आहे, तुम्ही वाटलंच तर सरकून बघा. मग 125च्या हाफ किती होतं, 125च्या हाफ करायचं आणि हाफ पॉईंटला क्लिक करायचं. आता बघा इकडचं हे 100 आहे, तर मग वायमध्ये 50 mm पुढच्या बाजूला मूव्ह करायचं. ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा ह्याच्यावरती ओके बटनवरती क्लिक करायच्या आधी लक्षात ठेवायचं झेड ॲक्सिस व्हर्टिकल पाहिजे, कारण की मिलिंगमध्ये झेड ॲक्सिस हा कशाचा राहतो, मिलिंग म्हणजे टूलसाठी राहतो. ठीक आहे, आणि एक्स आणि वाय ॲक्सिस हे वर्क पीसचे राहतात. तर मग बघा इथं शॉर्ट डिस्टन्ससाठी आपण वाय ॲक्सिस सेट केला आणि लॉंग डिस्टन्स म्हणजे 125 साईडला आपण काय केलं, एक्स ॲक्सिस सेट केला आणि हे झेड ॲक्सिस वरती पाहिजे. ठीक आहे, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आपला हा प्रोग्राम 0 सेट झाला. त्याच्यानंतर ना वर्क पीसवरती डबल क्लिक करायचं. मग वर्क पीसवरती डबल क्लिक केल्यानंतर ना स्पेसिफाय पार्ट याच्यावरती क्लिक करायचं. पार्ट सिलेक्ट करायचा, ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा इथं हे जे डिस्प्ले ऑप्शन याला प्रेस करून बघायचं इथं सिलेक्ट झाला की नाही म्हणून. ठीक आहे, नंतर ना स्पेसिफाय ब्लँक, या ब्लँकवरती एकदा क्लिक करायचं. मग इथं बघा ब्लँक साईज आता आपला स्क्वेअर पार्ट आहे बरोबर की नाही. मग बाउंडिंग ब्लॉक घ्यायचं. मग बघा आता झेडमध्ये +5 mm घ्या. त्याच्यानंतर ना काहीच एक्स्ट्रा घेऊ नका, फक्त आपण फेसिंग करून एवढं मटेरियल रिमूव्ह करणार आहे. ठीक आहे, नंतर ना ओके बटनवरती क्लिक करायचं बरोबर आहे की नाही. आता आपण काय केलं, प्रोग्राम 0 सेट केला, वर्क पीसची ब्लँक सेट केली आणि त्याला एक्स्ट्रा मटेरियल किती आहे ते सेट केलं. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्रिएट ऑपरेशन. आता क्रिएट ऑपरेशनमध्ये सगळ्यात पहिलं फ्लोअर वॉल ऑपरेशन घ्यायचं फेसिंग करायसाठी. त्याच्यानंतर इथं प्रोग्रामवरती क्लिक करायचं, इथं ननच ठेवायचं. इथं वर्क पीसवरती क्लिक करायचं आणि इथं फिनिश म्हणायचं. आपण आता काही फिनिशिंग ऑपरेशन करीत बसणार नाही, त्याच्यामुळे डायरेक्टच फिनिशिंग करायचं. ओके बटनवरती क्लिक करायचं. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं काहीच चेंज करायचं नाही. स्पेसिफाय चेक बॉडी याला पण काहीच करायचं नाही. आता इथं पाहिजे इथं काय दिलेलं आहे, स्पेसिफाय कट एरिया फ्लोअर. आता कोणता एरिया फ्लोअर कट करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. मग हा एरिया काय करायचा आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, सिलेक्ट केला. त्याच्यानंतर ना हे वॉल जॉमेट्री जी आहे ते वॉल ऑटोमॅटिक सिलेक्ट होतील. ठीक आहे, मग याला ऑटोमॅटिक वॉल करून टाका. नंतर ना टूल, आता इथं कुठलंच टूल नाही, मग क्रिएट टूल करायचं. त्याच्यानंतर 1 नंबरचं टूल सिलेक्ट करा. नंतर इथं काहीच नका करू, ओके बटनवरती क्लिक करा. ठीक आहे, आता बघा हे टूल आलं आहे वर्क, याला थोडं वरती घ्या
आता हे टूल आहे 30 डायमीटरचं, ठीक आहे. आपल्याकडे तेवढं अवेलेबल आहे का? नाही, आपल्याकडे जे अवेलेबल आहे 16चं घ्या, ठीक आहे. आता कटिंग लेंथ तुमच्या टूलची जेवढी तेवढी टाकायची तुम्ही, ठीक आहे. आता इथं जेवढी असेल तुम्ही तेवढी टाकू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जे होल्डर आहे, आता हे होल्डर स्टँडर्ड येऊ राहिलं बाय डिफॉल्ट, तुम्ही ते तुमच्यानुसार जेवढं असेल तुम्ही तेवढं घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. आता आपलं टूल सेट झालं. त्याच्यानंतर काय करायचं, टूल ॲक्सिसला काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर इथं फिनिशिंगच राहू द्यायचं, फ्लोअरच राहू द्यायचं. झिगझॅगचे तिथं मात्र फॉलो पेरी फेरी करायचं. त्याच्यानंतर इथं कॉन्सन्ट्रेट ठेवायचं, ठीक आहे. याला काही चेंज करायचं नाही. त्याच्यानंतर ब्लँक थिकनेसला पण काहीच करायचं नाही, फक्त डेप्थ ऑफ कट तिथं किती टाकायचं. आता सपोज आपण 5 mm मटेरियल ठेवले तर 0.5 टाका, किती टाकशन 0.5. आणि आपलं कटर पण 16 mmचं आहे तर 0.5 कट देऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कटिंग पॅरामीटर्स. आता कटिंग पॅरामीटर्समध्ये बघा इथं काही चेंज करायचं नाही, इथे हे हायतच राहू द्यायचं. आता हे क्लीम कन्व्हेन्शनल म्हणजेच काय की ते अप मिलिंग डाऊन मिलिंग, ठीक आहे. याला काही चेंज करायचं नाही. ओके बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर नॉन कटिंग मूव्समध्ये पण काही चेंज करत नाही. आता स्पीड फीड डेप्थ ऑफ कटमध्ये चेंज करायचं. बघा इथं जे सरफेस स्पीड आहे त्याला काही नाही करायचं, फीड पर टूथ पण काहीच नाही करायचं. फक्त हे जे स्पीड आहे ती स्पीड किती घ्यायची. आता 16चं कटर म्हणल्यावर आपल्याला कमीत कमी 3000 घ्यावं लागेल, ठीक आहे, RPM. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा RPM हे मे बी मशीननुसार व्हॅरी होऊ शकतं, कारण त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटीनुसार टाकावं लागतं, ठीक आहे. किंवा त्याला कॅल्क्युलेशन पण करावं लागतं. तर आपण आता काय केलं, जनरेट केलं. तर बघा आपलं पहिलं ऑपरेशन परफॉर्म झालं. आपण डेप्थ ऑफ कट 0.5चं दिलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे वरचं फक्त पेसिंग होणार आहे. मग बघा आता आपल्याला एकदा व्हेरीफाय करून बघायचा हा प्रोग्राम. बघा हे पहिला प्रोग्राम आपला काय झाला, व्हेरीफाय झाला. बघा आपला पहिला प्रोग्राम सक्सेसफुल रन झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट प्रोग्राम करायचं. बघा आता आपल्याला एवढं फक्त स्लॉटमधलं मटेरियल रिमूव्ह करायचं, सर्क्युलर इंटरपोलेशन आलं पाहिजे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन घ्यायचं, फ्लोर अँड वॉल विथ IPW, ठीक आहे. मग याच्यावरती क्लिक करायचं. इथं परत प्रोग्राम, इथं नन. त्याच्यानंतर बघा इथं तुम्ही आता हे मोठं टूल सिलेक्ट नाही करू शकत, कारण त्याचं डायमीटर 16 होतं ना, आपला स्लॉट 10चा आहे, ठीक आहे. आपण 10चं एक्झॅक्ट घेऊ, ठीक आहे. वर्क पीस फिनिश ओके बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा आता स्पेसिफाय कट एरिया फ्लोअर. आता आपला जो बॉटमचा सरफेस आहे तो सिलेक्ट करायचा, ठीक आहे. हा एरिया आहे आपला फ्लोअरचा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ऑटोमॅटिक वॉल घेणार आहे. आता नेक्स्ट आपल्याला इथं टूल सिलेक्ट करायचं, क्रिएट टूल. ओके बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर डायमीटर टाका 10. इथे टाकशान 10, कारण स्लॉट 10च आहे त्याच्यामुळे 10च टाका. इथं कटिंग लेंथ टाका 50, टूल लेंथ, आणि फ्लूट लेंथ टाका 35, ठीक आहे. हा 35 दिसत नाही म्हणजे याचा अर्थ ही वरती घेऊन बघा. त्याच्यानंतर आता बघा डिफाईन केल्यानंतर इथं 50 टाका. त्याच्यानंतर ठीक आहे एवढं. आता नेक्स्ट होल्डरचं काय आहे, हे आपण होल्डर इथं बनवू पण शकतो, याच्यावरती काही करायचं नाही क्लिक. त्याच्यानंतर आता हे जे बघा इथं मटेरियल आहे टूलचं ते HHS आहे. HHS ऐवजी कोणतं घ्यायचं, कार्बाईड घ्यायचं. कोणतं घ्यायचं, कार्बाईड, ठीक आहे. त्याच्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा इथं रफ राहू द्यायचं, इथं फ्लोअरच राहू द्यायचा. इथं झिगझॅगच्या ऐवजी काय करायचं, पेरी फेरी घ्यायचं, ठीक आहे. फॉलो द पेरी फेरी. त्याच्यानंतर इथं काही चेंज नाही करायचा. डेप्थ ऑफ सेट पण काही चेंज नाही करायचा, फक्त डेप्थ ऑफ कट किती टाकायचा, 0.5 टाका, 0.3 टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पीड फीड. बघा आता हे छोटं कटर याला स्पीड जादा टाकावं लागेल. किती टाकशील स्पीड, तर याला टाका 5000 किंवा 4800, ठीक आहे. आता मी अंदाजीने टाकली आहे एक, मला एक जस्ट नाही का म्हणजे
अंदाजे 10 mm कटरला किती पाहिजे, पण ॲक्च्युली हे कॅल्क्युलेशननुसार राहतं आणि ते कॅल्क्युलेशन हे मशीनवरती पण डिपेंड राहतं. ठीक आहे, म्हणजे मशीन टू मशीन व्हॅरी होतं. त्याच्यानंतर इथं जनरेट करा. ठीक आहे, आता बघा याला व्हेरीफाय करायचं. काय करायचं? व्हेरीफाय. ठीक आहे, आता बघा व्हेरीफाय करताना लक्ष द्यायचं कुठं काही टूल हे होतं का. ते मशीन आपल्याला इथं सिम्युलेशनमध्ये लगेच डिटेक्ट होणार. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करू. बघा बरोबर कटिंग होतं आहे स्लॉटमध्ये. आता बरोबर ते वन बाय वन पासमध्ये काय होणार, मटेरियल रिमूव्ह होणार. बघा ते सर्क्युलर पाथमध्ये फिरतं आहे ज्यावेळेस ते कॉर्नरला जात त्यावेळेस. मग इथं बॉटमला गेला आता टूल, थोडंच मटेरियल राहिलं. ठीक आहे, हे सिम्युलेशन रन झालं बघा पूर्ण. ठीक आहे, अशा प्रकारे इथं ग्रीन टिक आले. ग्रीन टिक आले म्हणजे समजून घ्यायचं आपलं ऑपरेशन सक्सेसफुली रन झालं. आता याला ह्या प्रोग्रामला आपण मशीनमध्ये एक्झिक्यूट करू शकतो किंवा रन करू शकतो, त्याच्यात काही अडचण येणार नाही. मग आता बघा तुम्ही इथं शॉप डॉक्युमेंट जनरेट करू शकता. काय करू शकता? शॉप डॉक्युमेंट. ठीक आहे, तर मग इथं जायचं शॉप डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, बघा इथं शॉप डॉक्युमेंट जनरेट झालं. आता बघा हे शॉप डॉक्युमेंट एकाच याच्यासाठी जनरेट झालं. आपण 2 मिनटं दोन्ही ऑपरेशनसाठी करू, कारण इथं एकच ऑपरेशन सिलेक्ट झालं. बघा ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि नंतर ना शॉप डॉक्युमेंट म्हणायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, तर मग बघा इथं नवीन शॉप डॉक्युमेंट जनरेट झालं 2 प्रोग्रामसाठी आणि या प्रोग्रामचा टायमिंग पण आलं आहे बघा. तर तुम्ही जर बघितलं इथं तर फ्लोअर वॉलसाठी प्रोग्राम मिलिंग कटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मिनटं लागली 45.20 मिनिटमध्ये दिले बघा. आणि त्याच्यानंतर दुसरं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये डेप्थ ऑफ कट आपण 0.3चं टाकलं, त्याच्यामुळे इथं काय की 65 मिनिट लागणार आहे. मग कोणी जनरेट केला काय वगैरे ते सगळं येतं बघा. इथं सेंटर कुठं आहे काय ते सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर याची तुम्ही प्रिंट करायचं, कंट्रोल पी करायचं. कंट्रोल पी केल्यानंतर बघा इथं मायक्रोसॉफ्ट PDF म्हणायचं आणि याला सेव्ह करून टाकायचं. बघा याला काय करायचं? सेव्ह करायचं का प्रिंट म्हणायचं. प्रिंट म्हणल्यानंतर ते काय होतं? सेव्ह होतं. मग सेव्ह होतं आणि इथं टाकायचं प्रॅक्टिकल 13. ठीक आहे, आणि याला PDF सेव्ह करायचं. ठीक आहे, हे सेव्ह झालं. त्याच्यानंतर बघा इथं काय करायचं? पोस्ट प्रोसेस म्हणायचं. काय म्हणायचं? पोस्ट प्रोसेस. आता बघा पोस्ट प्रोसेस आणि इथं काय टाकायचं? मिलिंग 3 ॲक्सिस. ठीक आहे, नंतर इथं ॲज इट इज राहू द्यायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा इथं काय आहे की हे प्रोग्राम जनरेट झाला बघा. आता ह्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही बघितलं दुसरा प्रोग्राम जिथून स्टार्ट होईल तिथं फक्त बघा G03 सायकल यूज करेल. मग G03 हा कोड कशाचा राहतो? बघा इथं दिसतंय G03 G01 सर्क्युलर इंटरपोलेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा इथं जे पण आलं आहे आणि आय पण आलं आहे. म्हणजे जे आणि आय काय आहे ते सेंटर पॉईंट आहे त्या सर्कलची. ठीक आहे, मग याला काय करायचं? इथं प्रिंट करायचं. बघा याला काय करायचं? प्रिंट करायचं. मग प्रिंट करताना बघा मायक्रोसॉफ्ट टू PDF म्हणायचं आणि प्रिंट म्हणायचं. बघा मग त्याच्यानंतर याची पण PDF सेव्ह होती आणि या PDFला नाव द्यायचं PR13 प्रोग्राम. ठीक आहे,
ही PDF पण काय झाली, सेव्ह झाली. सेव्ह व्हायला थोडा वेळ लागतो बघा. ठीक आहे. आता हा काय होता, प्रोग्राम होता. प्रोग्राम दिसतोय बघा पूर्ण. त्याच्यामध्ये नंबर ऑफ सायकल क्रिएट झाल्या. जेवढी नंबर ऑफ डेप्थ राहील तेवढे नंबर ऑफ सायकल काय होतं, क्रिएट होत राहते. ठीक आहे. हा खूप मोठा लार्ज प्रोग्राम तयार झाला बघा. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, याचं एक बघा. आता याच्यामध्ये काय करायचं, हे जे दुसरं ऑपरेशन आहे, ठीक आहे, हे जे ऑपरेशन आहे याचं काय करायचं, एक स्नॅप घ्यायचं सिम्युलेट करताना. ठीक आहे. तर इथं बघा, इथं असा टूल दाखवतोय ना. ठीक आहे. आता काय करायचं, याचा एक स्नॅप घ्यायचं. मग इथं जायचं, स्नॅपिंग टूल टाकायचं, SN. बघा स्नॅपिंग टूल आलं. त्याच्यानंतर न्यू, ह्या कॉर्नरला क्लिक करायचं आणि ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत स्लाईड करायचा कर्सर. ठीक आहे. नंतर हे जे येणार आहे याला सेव्ह ॲज म्हणायचं आणि तुम्हाला जिथं पाहिजे तिथं ते सेव्ह करून त्याची प्रिंटआउट काढायची. ठीक आहे. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा अशा प्रकारे आपला हा प्रोग्राम रेडी झाला. आता तुम्ही हाच प्रोग्राम पेन ड्राईव्हमध्ये घेऊन ही जी फाईल सेव्ह करणार ती फाईल तुम्ही मशीनमध्ये पण रन करून बघू शकता. त्याची ड्राय रन घेऊ शकता. ड्राय रन नंतर मशीन पण रन करून बघू शकता. ठीक आहे. तर मग हे होतं प्रॅक्टिकल नंबर 13. त्याचं प्रोग्राम फाईल आपण जनरेट केली.